नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली यांच्या वतीने राज्यस्तरीय माळी समाज घटस्फोटित वधूवर मेळावा अतिशय उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, शिरूर, सोलापूर तसेच मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण इत्यादी भागातून मोठ्या संख्येने घटस्फोटित वधूवर मेळाव्याला उपस्थित होते. नेहमीप्रमाणे वधूवर मेळाव्याला सुद्धा मुलांची संख्या जास्त होती, त्या मानाने मुलींची संख्या कमी होती. 60 घटस्फोटित वरांनी तसेच 27 घटस्फोटित वधूंनी नोंद करून प्रत्यक्ष हजेरी लावली. तसेच जवळजवळ 50 गैरहजर वधू वरांची नोंदणी पालकांनी केली. संत सावतामाळी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात म्हणाले की संत सावतामाळी मंडळ करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन घटस्फोटित वधूवर यांचा मेळावा आयोजित करण्यामागचे कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक एम.डी. गायकवाड, सिनियर सिटीजन हेल्थ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पाटणकर, संत सावतामाळी मंडळाचे कोपरखिंड्याचे अध्यक्ष के.आर. चौधरी, ज्येष्ठ महिला समाजसेविका लता खाडे, संत सावतामाळी मंडळ विक्रोळी अध्यक्ष सत्यवान भास्कर, निर्मित समता परिषदेचे अध्यक्ष किरण शेठ जोडगे, कुलस्वामिनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तानाजी शेठ शिंदे, विदर्भ माळी समाजाचे अध्यक्ष प्रताप सातव, समाजसेवक राजू जाधव तसेच श्री संत सावतामाळी मंडळाचे उपाध्यक्ष संतोष नारायण शिंदे, खजिनदार गोपीचंद साबळे तसेच अन्य कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. संत सावतामाळी ऐरोली विभागाच्या वतीने या ठिकाणी राज्यस्तरीय माळी समाजाचा घटस्फोटित आज हा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण पाहतो की कुणाच्या जीवनामध्ये ही दुर्दैवी घटना घडू नये, परंतु काळानुसार ह्या घटना घडत आहेत, परंतु याच्यात सुद्धा बदल व्हावा. या संत सावतामाळी मंडळाचा 39 या ठिकाणी विवाह सोहळ्याच्या संदर्भात त्यांनी परिचय मेळावे घेतलेले आहेत, परंतु ते घटस्फोटित नव्हते. परंतु याच्यामध्ये घटस्फोटित सुद्धा यायचे, मग ही संख्या वाढत चालली. तर परिणाम असा झाला की मग यांचा कुठेतरी वेगळा मेळावा आयोजित करावा आणि ती भूमिका घेऊन श्री संत सावतामाळी मंडळाच्या वतीने 100च्या वरती या ठिकाणी नोंद करण्यात आलेली. त्याच्या जीवनात काही ना काहीतरी अडथळे येतात, सगळेजण बघतात, अप्स अँड डाऊन्स बघतात. तर ठीक आहे, एक सेकंड चान्स सगळ्यांना भेटायला पाहिजे. त्याच ह्याच्यामुळे आज आम्ही इथे नाव नोंदवलेलं आहे. तर म्हणजे आमचे संत सावतामाळी यांच्या संस्थेमुळे आम्हाला जर सेकंड चान्स भेटतोय, चांगले कोण आहे तर ते चांगली गोष्ट आहे. विजन हेच आहे की प्रत्येक लाईफमध्ये पुढे जायचं असतं, तर काही ना काहीतरी सोबत कोणतं कोणतरी पाहिजे. असं एकटं लाईफमध्ये तर जमत नाही. तर तसं कोणी असं पुढे परत घडू नये, तर पहिले तर नीट व्हेरिफिकेशन करायला पाहिजे. दोघांचं संवाद होतोय का नाही, तुमचे थॉट्स मॅच होत आहेत की नाही, तुमचे वाईफ मॅच होत आहेत की नाही, हे सगळं बघायला पाहिजे. परत तुमचं बॅकग्राऊंड, त्या मुलाचं बॅकग्राऊंड, तुमचे घरचे तुमचे रेडी आहेत की नाही, तर त्यानुसाराने पुढचं स्टेप घ्यायला पाहिजे. माझं या कुणाही आई वडिलांच्या बाबतीत अशी घटना घडू नये. त्यातून पण मुला आणि मुलींच्या ज्या चुका होत आहेत ते त्याला जबाबदार आहेत. आई वडिलांचं जे सांगणं आहे ते मुला मुलींनी ऐकलं पाहिजे, पुढच्या लाईफचा विचार केला पाहिजे आणि बिगर विचार करता आपण पाऊल टाकलं नाही पाहिजे. आणि क्षुल्लक गोष्टीसाठी भांडण करून किंवा हे करून घटस्फोट घेऊन कुठलाही फायदा होणार नाही. पण यातून आता जे घडू नये ते घडलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करून कुठंतरी ॲडजस्टमेंट करून आपल्या पुढच्या जीवनाचा मार्ग आखणं आणि आईवडिलांना पण त्यातून समाधान मिळणं आणि मुलामुलींचं लाईफ व्यवस्थित चालू राहणं आणि व्यवस्थित जगणं. नाही, खरंच चांगला उपक्रम आहे.
याने काय होतं, एक ऑनलाईन रजिस्ट्रेशन आम्ही केलं होतं, पण त्याच्यात फसवणुकीचे चान्सेस खूप जास्त आहेत. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि याच्यातनं आम्हाला समोरासमोर मुली पाहायला भेटल्या, त्यांच्या आईवडिलांशी बोलता येतं, फॅमिलीशी बॅकग्राऊंड कळते. एकंदरच एक अनुरूप समोरून आम्हाला कळतं की स्थळ किती अनुरूप आहे आपल्याशी. आणि फसवणुकीचे चान्सेस तिथे कमी असतात. ओळखी असतात, आपल्या गावाकडच्या, आपल्या एरियातले, आपल्या आजूबाजूचेच लोक असतात, शक्यतो नातेवाईकांमधले असतात. तर ओळखीमुळे फसवणूक टळते. साठी फक्त मुला मुलीचेच कारण असतात हे नाही, कौटुंबिक कारणही मागे असतात डिवोर्सच्या मागे. प्रत्येक वेळी दोघांमध्ये समंजसपणा असतो तसं नाही, कुठेतरी कमी जास्त होतं. तिथून दोघांच्याही घरच्यांची एक फूस असते. हे अनुभव आहेत आणि याच्यामुळे हे घटस्फोट होतात. माझं असं म्हणणं आहे की पारिवारिक जो संबंध आहे ना लोकांचा, टोकणं दोघांच्याही आयुष्यात ते थोडं कमी झालं पाहिजे लोकांचं परिवारातलं. बाकी आता हे सेकंड इनिंग चालू करतो. सेकंड इनिंगमध्ये तर आम्हाला जास्त समंजस असावंच लागणार आहे. पहिल्या गोष्टीत काही इगोस्टिक गोष्टी असतात, राहून जातात, त्यामुळे पुढचं सगळं राहूनच जातं. त्या ह्या गोष्टी आम्हाला आत्ता दुरुस्त करायच्या आहेत आणि निघायचं पुढे. बस एवढंच माझं म्हणणं आहे. आता संत सावता माळी मंडळ गेली 39-40 वर्ष हा वधूवर मेळावा घेतो. पण वधूवर मेळावा घेत असताना माझे सहकारी सूर्यकांतजी थोरात, सर्व असणारं संचालक मंडळ, या मंडळातले सर्व सभासद हे एकच जीवाने काम करत असताना घटस्फोटीत किंवा एखाद्याची अर्धांगिनी गेला, एखाद्याचा म्हणजे साथीदार गेला, तर अशा जे काही गोष्टी या समाजामध्ये आहेत, हा जो असणारा आमचा मंडळ हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रामाणिकपणे काम करणारं मंडळ आहे. आणि मंडळाची खूप इच्छा असते ह्या मुलामुलींचं असणाऱ्या घटस्फोटीत त्यांचं सहकारी गेलेलं असेल तर असे काही असतात तर ते समाजात पुढे येऊ शकत नाही, तर यायला घाबरतात. पण ह्या मंडळाने दिलेला दिलासा, आजही तरुण असू, घटस्फोटीत असू आणि असणारे पुढे ज्यांचे सहकारी जीवनसाथी एकमेकाला शेवटची साथ मिळावी ह्या शोधात असतात. आणि हा शोध या मंडळाच्या माध्यमातून लागावा आणि असणाऱ्या समाजातल्या घटकाचं चांगलं व्हावं ही इच्छा ह्या मंडळाची असते. आणि प्रामाणिकपणे हे मंडळ, आज मी प्रमुख सल्लागार म्हणून, सभासद म्हणून, मंडळाचा फाउंडर म्हणून काम करत असताना मला माळी समाज संत सावता मंडळ याचा अभिमान आहे. आणि हाच मंडळाचं नाव महाराष्ट्राच्या काय पण हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातून घेत असताना मला एक वेगळा आनंद होत असतो का आम्ही जे काम करतो ते काम किती प्रामाणिक आहे. याचं उदाहरण म्हणजे घटस्फोटीत असणारा हा मेळावा, हा प्रथम मेळावा, आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त यश यावं यासाठी अध्यक्ष, सर्व संचालक, मंडळाचे सगळे सभासद, सगळ्यांचा प्रामाणिकपणे अगदी इच्छा आहे तर जास्तीत जास्त इथे म्हणजे विवाह असणारे रखडलेली काही कामं जी व्हावीत आणि ह्या मुलामुलींचं चांगलं व्हावं हा आमचा निश्चय. अगदी प्रामाणिकपणे आम्ही पुढे नेणार, अगदी ठाम. समाजामध्ये घटस्फोटीत तरुणींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे हे मनामध्ये खुणगाठ होती. आणि आम्ही 5-6 महिन्यापूर्वी ठरवलं का घटस्फोटीचा मेळावा आपण अरेंज केला पाहिजे, कारण तो घटक आता आज वंचित आहे. त्या वंचित घटकाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही औचित्य साधलं की आज महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती उत्सव आपण साजरा करतो आणि वर्षभर आपण निरनिराळे उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिला आपण उपक्रम 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांचं वाचनालय या ठिकाणी चालू केलेलं संत सावतामाळी मंडळामध्ये. दुसरा उपक्रम म्हणजे आजचा हा राज्यस्तरीय घटस्फोटीत माळी समाजाचा वधूवर मेळावा. ठिकाणी उपस्थितांच्या समोर बघताना मला आनंद वाटतो की जवळजवळ आमच्या अपेक्षेपेक्षा डबल या ठिकाणी वधूवर आलेले आहेत. जवळजवळ 91च्या आसपास मुलं मुली आलेली आहेत घटस्फोटीत आणि जवळजवळ 49 मुलामुलींनी या ठिकाणी त्यांची नोंद दर्शवलेली आहे, त्यांना येता आलेलं नाही. जवळजवळ 150च्या आसपास वधूवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहे. कारण सर्वांना आज जोडीदार मिळणं आवश्यक आहे. कारण घटस्फोटीत मुलामुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा अजूनही चांगला नाही, म्हणून आम्ही त्यांचा सेपरेट
मेळावा घेण्याचं ठरवलं, जेणेकरून घटस्फोटांची व्याधी घटस्फोटितांना समजेल त्या दृष्टीने हा मेळावा येथे ठिकाणी अरेंज केला आणि त्याला उत्स्फूर्त असा समाजाचा आणि प्रतिसाद लाभलेला आहे. या मेळाव्यामधून जर घटस्फोटितांची जर लग्न जुळली तर आमचं संत सावतामाळी मंडळ 50% नक्कीच भाड्यामध्ये सवलत देईल हे मी ठिकाणी डिक्लेअर करतो. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, आजच्या पिढीमध्ये ते शॉर्ट टेम्पर्ड आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीला म्हणजे इगो मध्ये येतो आणि मग त्यामुळे काय होतं, मग मीच का माघार घ्यायची, हा त्यांच्यात जे एक, आहे त्याच्यामुळे त्यांचं पुढे शेवटी ते टोकाला जातो. कुठलाही वाद छोटा असतो पण तो टोकाला जाण्याचं हेच की मी का माघार घ्यायची. प्रत्येकाने जर असंच केलं, कोणीतरी एकाने माघार घ्यायलाच पाहिजे आणि माघार घेतली तरच संसार होतो. संसार हा चढ उतार असतो, राग रुसवे असतात, सगळं असतं. मी तर म्हणते उलट वाद होऊन त्याच्यात प्रेम वाढतं. वाद तर व्हायला पाहिजेत नवरा बायको, पण त्याचं असं नाही की त्याचा शेवट असा टोकाला जावं किंवा काही त्याचं म्हणजे जे कोणीतरी एकाने माघार घ्यायची आणि आपला संसार पुढे चालू ठेवा की जेणेकरून आपल्या मुलांवर त्याचे संस्कार असे नाही व्हावेत. कारण शेवटी काय, घटस्फोट घेतला की मुलांवर परिणाम होतो. त्या मुलांना आई ना बाप, धड एक कोणाकडे तरी असं असतं, दोन्ही मिळत नाहीत, एक आई मिळते किंवा बाप मिळते. तर ते होऊ नये म्हणून समाजात नवरा बायको आजच्या पिढीने कोणीतरी एकाने माघार घ्यावी. वाद झाले होतात ठीक आहे, पण भांडण टोकाला नेऊ नये कुठलं. वाद मुलीच्या संसारात आईनी आणि म्हणजे मुलाच्या काय आणि मुलीच्या संसारात इंटरफेअर करू नये. त्यांचं त्यांना हा आपण नेहमी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, त्यांना गाईड करायचं. हा चुकत असेल बाबा तू इथे चुकतोय, याचा अर्थ असा नाही की फक्त आपलेच कायदे त्यांनी लागू करायचे, आपण आपले रूल त्यांनी फॉलो करायचे असं नाही, पण त्यांच्या पाठीशी राहून त्यांना नेहमी गायडन्स द्यावा. चुकत असेल तिथे सांगायचं की बाबा हे चुकतोय, त्याच्यावर त्यांनी काय ठरवायचं ते ठरवू देत मुलांनी मुलींनी. आणि मग त्यांचे निर्णय एकदा त्यांनी ठेच खाल्ली तर ते पुढच्या वेळी बरोबर ते आई वडिलांचं ऐकतात किंवा त्यांना कळतं हो आईने आपल्याला सांगितलंय किंवा वडिलांनी की हे चुकत होतो आपण, पण आपण ऐकलं नाही. तर ते मी थोडं याच्या अगोदरच बोलतो की हा मेळावा घेण्याचं कारण की मी गेले 10-12 वर्ष हे काम करतोय. ते करत असताना एक माझं डेटा अनालिसिस वगैरे भरपूर वेळा केलेला की गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही असं पाहिलं की घटस्फोटितांचं जे आमच्याकडे जे रेकॉर्ड आहे ते 5% आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक 100 माणसामध्ये जर 5 माणसं आपल्याकडे जोडती दिसत असतील हे घटस्फोटित आहेत, तर हे आपल्या समाजाला खरोखरीच कुठेतरी एक लांछनास्पद म्हणण्याऐवजी की एक वाईटच आहे ह्या बाबतीत. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आमचे जे माजी अध्यक्ष याचे म्हणजे वधूवर संचालक सूचक केंद्राचे श्री संपत जाधव यांनी मला 2-3 वेळेस आपण असा मेळावा का घेऊ नये की घटस्फोटितांसाठी. मग तो तिथून एक ती कल्पना आली की अरे 5% आहेत तर आपल्या मंडळामध्ये 5% आहेत, तर संपूर्ण आपण महाराष्ट्र प्रदेशापुरता, महाराष्ट्र राज्याचा, माळी मंडळाचा, माळी समाजाचा असा घटस्फोटितांचा मेळावा घेतला तर भरपूर लोक भेटतील. आणि नवरा बायकोमध्ये जो संवाद आता इथून आजच्या पिढीमध्ये जो कमी होत चाललेला, तर दोघे पण नोकरीला असतात, त्यांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही, तर तो संवाद कुठेतरी आला पाहिजे. तर अशा गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर नक्कीच आपण घटस्फोट कमी करू शकतो. आणि आम्ही यापुढे समुपदेशनचा कार्यक्रम वर्षातून 3-4 वेळा घेणार आहेत, जेणेकरून जे पुढचे घटस्फोट आहे जे आता 5% आहे ते नक्कीच आम्ही 1%वर आणण्याचा प्रयत्न करू. कारण 1% तर होणारच, कारण ते बरेच असतात. तर जातीभेद आम्ही मानतच नाही ऍक्च्युली. आता जातीभेदाच्या पलीकडे आपण गेलेलो आहे. आता आपण कुणी एखादा आपला जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर जर परजातीच्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न करण्यास इच्छुक असेल तर आईवडील इथे कुठेही कुणाला थांबवत नाहीत. पहिल्यांदा विचारतात. इथे आता जो आणि निरनिराळ्या ठिकाणी आम्ही बोर्ड लावले, त्यावेळी बऱ्याच मराठी लोकांनी सुद्धा, मराठी समाजाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि आम्ही सांगितलं तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही या आणि समोरच्यांना चालत असेल तर तुम्ही या त्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे आम्ही आता आमचं मोबाईल ॲप डेव्हलप, जे वेबसाईट डेव्हलप करतोय त्यामध्ये संपूर्ण हिंदू समाज घेणार आहोत. मग त्या अनुषंगाने तिथे आम्ही ज्यावेळी असा मेळावा घेऊ त्यावेळी संपूर्ण हिंदू समाजासाठी, मग तो घटस्फोटितांचा असेल, फ्रेश लोकांचा असेल, तरी त्या ठिकाणी मग ते इथून पुढे होणार आहे.